टाइप्स ऑफ फ्लोरिंग मध्ये मग आपली तिसरी टाइप आहे ती आहे आपली आयपीएस फ्लोरिंग. सांगता येईल कोणाला आयपीएस फ्लोरिंग म्हणजे काय? कन्फ्युजन पडतं लगेच. आयपीएस म्हणल्यानंतर आपल्या लोकांना सगळ्यांना फक्त एकच माहिती असतं, इंडियन पोलीस सर्व्हिसेस. लक्षात ठेवा आपल्या सेक्टरमध्ये पण कन्स्ट्रक्शन मध्ये पण आयपीएस आहे, पण तो फ्लोरिंगचा टाइप आहे, लक्षात ठेवा. ओके, तर मग ही आयपीएस फ्लोरिंग काय आहे? त्याला म्हणतो आपण इंडियन पेटंट स्टोन फ्लोरिंग. त्याचा लॉंग फॉर्म जो आहे तो काय? इंडियन पेटंट स्टोन फ्लोरिंग. जोपर्यंत आपण कुठलं काम करत नाही, जोपर्यंत तो स्कोप ऑफ वर्क आपल्या शेड्यूल मध्ये येत नाही, म्हणजे आपल्या वर्किंग मध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्याला समजत नाही. तर अशा तुम्ही जर गव्हर्नमेंटचं काम करताय किंवा एखाद्या इंडस्ट्रीचं काम करताय, कमर्शियल वर्क करताय तुम्ही, म्हणजे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग करताय तुम्ही, एखाद्या एमएससी कंपनीमध्ये ह्याच्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करताय किंवा तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट करताय, त्यावेळेस तुम्हाला आयपीएस फ्लोरिंग नावाची टर्म काय येऊ शकते? तुमच्या शेड्यूलमध्ये येऊ शकते, स्कोप ऑफ वर्कमध्ये ती येऊ शकते. मग ही फ्लोरिंगचा एक टाईप आहे. मग ही फ्लोरिंग काय असते? तर इंडियन पेटंट स्टोन फ्लोरिंग. आता हा कुठला स्टोन आहे? आपल्याला तो पण प्रश्न पडतो की कुठल्या टाईपचा स्टोन आहे काय. तर लक्षात ठेवा आपण बऱ्याच वेळा काय करतो, लोकल लँग्वेजमध्ये आपण काहीतरी वर्डिंग ऐकलेले असते, काहीतरी वर्ड आपण यूज केले असते एका स्पेसिफिक कामासाठी. मग तसंच लक्षात ठेवा जुन्या काळामध्ये काय करायचे, घरं वगैरे बांधायचे, म्हणजे भिंती वगैरे बांधले जायचे, सगळं करायचे, प्लास्टर पण करायचे. मग टाईल्स अवेलेबल करता येत नव्हते किंवा स्टोन वगैरे ते पण त्या ठिकाणी अवेलेबल होत नव्हते. म्हणजे स्टोनचा टाईप म्हणजे आपला मार्बल किंवा ग्रेनाइट्स वगैरे हे होते, हे पण इझिली अवेलेबल होत नव्हते. मग त्या ठिकाणी काय करायचे लोक, इझिली अवेलेबल होत नसतील, ट्रान्सपोर्टेशनची अडचण असेल त्या ठिकाणी किंवा त्यांना बाहेरून आणायला लागत असेल, बऱ्याच वेळा तुम्ही बघता खेडेगावामध्ये का घरं बांधली जातात, मग त्या ठिकाणी परत ट्रान्सपोर्टेशनचा विचार आला, सपोज कॉस्टिंगचा पण विचार येतो. म्हणजे कॉस्टिंग वाचवण्यासाठी पण काय केला जातो, ह्या टाईप फ्लोरिंगचा प्रकार केला जातो. पण लक्षात ठेवा म्हणजे काय काय प्रकार आहे हा? तर घर बांधल्यानंतर फ्लोरिंग करायची आहे. आपल्याला फ्लोरिंग देणं कंपल्सरी असतं, गरजेचं असतं, कारण नाही तर मग खाली माती असणार आहे जर ग्राउंड फ्लोअरला घर असेल तर. मग ती फ्लोरिंग करायची. त्यावेळेस जुन्या काळात काय करायचे लक्षात ठेवा, कॉन्क्रीट तयार करायची, कारण कॉन्क्रीट वापरलं जायचं, मॉर्टर तर असायचं, खडी असायची आणि सिमेंट असायची आणि वाळू असायची. मग ह्याच्यापासून काय तयार करायचे, कॉन्क्रीट तयार करायचे. आणि हे कॉन्क्रीट जो होतं तो कॉन्क्रीट काय करायचे, खाली जमिनीवरती आतरायचे. जमिनीवरती आतरायचे म्हणजे जो खालीचा जमिनीचा भाग होता, म्हणजे सॉइल होती जी काय अर्थ होती, हिला प्रॉपरली कॉम्पॅक्ट केलं जायचं. कॉम्पॅक्ट केल्यानंतर काय करायचे, त्याच्यावरती कॉन्क्रीटचा लेअर आतरायचे. कॉन्क्रीटचा लेअर आतरला, कॉन्क्रीटचा ग्रेड आतरलाय पूर्णपणे, त्याला लेवल करून टाकले. त्यानंतर काय करायचे लक्षात ठेवा, त्याला डेकोरेट करण्यासाठी, डिझायनिंग करण्यासाठी काव नावाचा प्रकार वापरायचे. कलर पावडर असायची, ती सरफेसवरती प्लेस करायचे आणि सरफेसवरती दाखवून तिला काय करायचे, स्मूथ करायचे. मग तो पूर्ण सरफेस स्मूथ झाला त्यानंतर आपल्या ज्या काय नायलॉनच्या दोऱ्या होत्या, नायलॉनच्या दोऱ्यासारख्या किंवा सुतळीसारख्या मोठमोठ्या दोऱ्या वापरायचे. आणि त्या दोऱ्या वापरून त्यांनी काय करायचे, त्या कॉन्क्रीटिंग सरफेस म्हणजे थोडासा नॉर्मल म्हणजे सुकलेला असायचा, त्या सुकलेल्या नॉर्मल सरफेसवरती काय करायचे, म्हणजे पूर्णपणे सुकलेला नसायचा, ओला असायचा थोडा सरफेस. मग त्यामध्ये हा दोऱ्या काय करायचे, म्हणजे ग्रेडच्या फॉर्मॅटमध्ये ते प्लेस करायचे. मग ग्रेडच्या फॉर्मॅटमध्ये प्लेस केल्यामुळे काय व्हायचं की प्रॉपर असं टाईलचा शेप दिसल्यासारखा दिसायचा. म्हणजे होती कॉन्क्रीटिंग केलेली, कॉन्क्रीटिंगला तुम्ही काय केलंय, स्मूथ सरफेस केला, टॉप सरफेस, आणि त्याच्यावरती नंतर दोरी मारली. डेकोरेशनसाठी तुम्हाला कलर पावडर पण वापरली, मी त्याला काव म्हणायचे. अशा टाईपमध्ये त्याला जुन्या काळात लोक म्हणजे कॉन्क्रीटचा कोबा केलाय. काय म्हणायचे, कॉन्क्रीटचा कोबा केलाय. आणि हा कॉन्क्रीटचा कोबा म्हणजेच आयपीएस फ्लोरिंग, इंडियन पेटंट स्टोन फ्लोरिंग. काय, कॉन्क्रीटची फ्लोरिंग तयार करणं म्हणजेच ती आहे तुमची आयपीएस फ्लोरिंग. मग याला ग्रेड कुठला वापरतात, तर ग्रेड वापरण्यासाठी कॉन्क्रीट ग्रेड, यासाठी M15 to M25 चा ग्रेड सांगितला जातो, प्रिफर केला जातो. मग जिथे जिथे जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तो ग्रेड वापरला जातो. रेसिडेन्शियल वगैरे नॉर्मल एरिया असेल त्या ठिकाणी काय केलं जातं की M15 चा ग्रेड वापरला जातो. त्याच्या ठिकाणी कमर्शियल वगैरे असणार आहे त्या ठिकाणी, कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल ज्या ठिकाणी तुम्हाला फ्लोरिंग करायची कॉन्क्रीटची त्या ठिकाणी काय केलं जातं, M25 चा ग्रेडची पण रिक्वायरमेंट केल्या जाते. मग हा ग्रेड असणार आहे कॉन्क्रीटचा. काय आयपीएस फ्लोरिंग म्हणजे, तो कॉन्क्रीटची फ्लोरिंग करणं म्हणजे आयपीएस फ्लोरिंग आहे. हा ग्रेड झाला. आता थिकनेस किती असते त्याची, थिकनेस बघून घेऊ आपण. थिकनेस किती असणार त्याची लक्षात ठेवा, तर 50 mm to 75 mm म्हणजे किती, 2 इंच और 3 इंच. 2 ते 3 इंचामध्ये काय केलं जातं, त्याची थिकनेस होते ॲज पर बेस. जो काय बेस असणार आहे स्लोपनुसार रिक्वायरमेंट असणार आहे, ती स्लोप तुम्हाला एकदम लेवल करायची असते. त्यासाठी तुम्हाला तो काय करायचा आहे, थिकनेस जो आहे तो 50 mm to 75 mm पर्यंत आपण काय करतो, तो थिकनेस जो असतो त्याचा घेत असतो. आणि त्या थिकनेसवर आपण काय करतो, हा पूर्ण फ्लोरिंगचा जो काय प्रकार आहे तो तयार करतो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, याला काम करताना म्हणजे अप्लाय करताना तुम्ही अप्लाय कुठे करताय हे पण डिफाईन होतं.
जर तुम्ही हा कॉन्क्रीटचा जो काय फ्लोरिंग आहे म्हणजे जे काय आयपीएस फ्लोरिंग आहे हे तो तुम्ही रेसिडेन्शियल ठिकाणी करताय, रेसिडेन्शियल ठिकाणी म्हणजे जास्त लोडिंग नसणार आहे त्या ठिकाणी, मग तुम्ही खाली पार्किंगला करताय, ग्राउंड वरती करताय, कुठं सॉइल वरती करताय, पीसीसी वरती करताय, त्या ठिकाणी तुम्हाला फ्लोरिंग करायची, कॉन्क्रीटचा बेस तयार करायचा म्हणजे कॉन्क्रीटची फ्लोरिंग करायची म्हणजे आयपीएस फ्लोरिंग तयार करायची, तर त्यावेळेस तुम्हाला 50 mm to 75 mm पर्यंत थिकनेस घ्यायची आणि ग्रेड कुठला यूज करायचा आहे तर मग M15चा ग्रेड पण वापरतात आणि M20चा ग्रेड पण वापरला जातो. पण ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल करायचं रेसिडेन्शियल ज्या ठिकाणी कमर्शियल करायचंय, कमर्शियल किंवा त्यालाच म्हणतो आपण इंडस्ट्रियल, म्हणजे कमर्शियल आणि इंडस्ट्रियल हे दोन प्रकार तुम्ही ऑफिशियल पर्पजसाठी तिथं तुमचं काय कुरिअर वगैरे असणार हे असणार त्या ठिकाणी असणार आहे किंवा इंडस्ट्रीज असणार आहे. इंडस्ट्रीमध्ये बघितलं तुम्ही मोठमोठ्या हेवी इक्विपमेंट्स असतात, हेवी मशिनरीज असतात, मोठमोठे ट्रक्स वगैरे हे सगळ्या गोष्टी जातात, तर त्यासाठी मग त्यांना काय करायला लागतो, जो काय खालचं कॉन्क्रीटची फ्लोरिंग असते ती एकदम स्ट्रॉंग करायला लागते, एकदम स्टिफ करायला लागते. मग त्यासाठी मग ग्रेड कुठला सांगतात प्रेफर करतात तर तो M25चा ग्रेड वापरला जातो. आता बघा ज्या ठिकाणी तुम्ही फक्त स्मूथ करता त्या स्मूथ करण्यासाठी तुम्हाला म्हणजे रेसिडेन्शियल वर्क करता, रेसिडेन्शियल वर्क त्या ठिकाणी फक्त स्मूथ करता, सरफेस स्मूथ केला झालं तुमचं काम. बरं आता त्याच ठिकाणी काय करतात की एक्सपान्शन जॉईंट पण टाकतो आपण, म्हणजे हे जे काय जॉईंट टाकतो तुम्हाला त्यासाठी काय करायला लागते ग्रेडिंग करायला लागते. मग ग्रेडिंगसाठी काय करतो आपण, ग्रेडिंग करतो आपण त्यासाठी पीव्हीसी स्ट्रीप वापरल्या जातात किंवा ग्लास वापरले जाते, ग्लास स्ट्रीप. काही जण मेटलचं पण वापरतात म्हणजे MS मेटल पण वापरण्यासाठी काही जण प्रेफर करतात, पण लक्षात MS वापरायचं नाही, MS ला ऑक्सिडेशन होऊन रस्टिंग होत असते आणि खराब होत असतं, त्यामुळे आपण त्या फ्लोरिंगसाठी यूज करत नाही. म्हणजे काय असणार आहे तर ग्रेडिंग करतात. हा जो काय तुमचा बेस असणार आहे या बेसच्या ठिकाणी काय करतात की व्हर्टिकली ज्या काही स्ट्रिप्स आहेत अशा ह्या स्ट्रिप्स अशा उभ्या करून लावल्या जातात. अशी ग्रिड फॉर्मॅटिंग करतात त्या स्ट्रिपची. अशा टाइपमध्ये ह्या ग्रेडिंग तयार केल्यात. आता ग्रेडिंग किती करतात ते तर 4 फूट बाय 4 फुटाची ग्रेडिंग तयार केल्या जाते, त्यापेक्षा जास्त करता येत नाही, कमी करता येते तुम्हाला. 2 बाय 2 ची पण ग्रेड करू शकता, 3 बाय 3 ची पण ग्रेड करू शकता, 4 बाय 4 ची पण ग्रेड करू शकता. मग हे 4 बाय 4 काय करतात प्रेफरेबल ग्रेड फॉर्मेशन करतात. आता हे लेवल करण्यासाठी, हे कशासाठी लेवल करण्यासाठी म्हणजे तुम्ही जो काय बेस तयार केलाय, जो काय खालचा बेस असणार ज्याच्यावर तुम्ही काय करतात आयपीएस फ्लोरिंग करताय त्या ठिकाणी तुम्हाला ग्रेड फॉर्मेशन केलंय. ह्या पीव्हीसी स्ट्रीप वापरून काय करतात फक्त ग्रेड फॉर्मेशन करतात, त्याची प्रॉपरली लेवलिंग करतात. मग लेवल मेंटेन करून काय करतात ह्याला कॉन्क्रीटच्या साह्याने म्हणजे ह्या साईडला जी काही स्ट्रीप असते, जी काही पट्टी असते, समजा ही पट्टी जर अशी मी उभा केली आहे, मला ही पट्टी उभा करायची तर त्यासाठी मला काहीतरी सपोर्ट लागणार आहे, मग दुसरा सपोर्ट लावू शकत नाही मी, तर मी काय करतो कॉन्क्रीट ह्या साईडला थोडं कॉन्क्रीट टाकतो, त्या साईडला थोडं कॉन्क्रीट टाकतो, म्हणजे त्याला स्टेबली काय करतो उभा करतो. आणि जी लेवल असते मग ते लेवल अपडाऊन करण्यासाठी पण ह्या कॉन्क्रीटच्या बेसचा वापर करतो आपण. मग ते काय होतं अपडाऊन करून ते लेवल काय केलं जाते मॅच केले जाते. मग अशा टाईपचं ग्रीड फॉर्मेशन करतात आणि मग त्यामध्ये काय करतात कॉन्क्रीट टाकतात. मग हे कॉन्क्रीटिंग करून काय येतात ह्याला स्मूथ सरफेस बनवतात. यामध्ये काय टाकले कॉन्क्रीट टाकले. कॉन्क्रीट टाकल्यानंतर मग टॉप सरफेस जो बनलाय तो टॉप सरफेस पूर्णपणे प्लेन करून स्मूथ करून त्याला मॅन्युअली स्मूथ केलं जातं. म्हणजे आयपीएस फ्लोरिंग करताना शक्यतो मॅन्युअलीज वर केलं जातं. मग त्या ठिकाणी तुम्ही फ्लोटर वगैरे वापर म्हणजे ते पण तुम्हाला वापरता. ट्री मिक्सिंग वर आपण जे काय करतो फ्लोटर मशीन वगैरे वापरतो तसं पण करता येतं. मग हे काय केलेलं आहे की मॅन्युअली करण्याचा प्रकार असू शकतो. ग्रीड फॉर्मेशन केलं एकदा लेवलिंग केली तर तुम्हाला फक्त काय करायचं थापी मारायची असते. तो जो काय पत्रा असतो त्यांचा तो थापीचा टॉवेल म्हणतो आपण त्याला, त्यांनी तुम्हाला काय करायची फिनिशिंग करायची. मग प्रॉपर फिनिशिंग केली की झालं ते आयपीएस फ्लोरिंग. त्याच्या ॲस्थेटिक ब्युटीसाठी मग तुम्ही सांगितलं की कलर पिगमेंट वापरतो म्हणजे कलर पावडर वापरतो, त्याला ऑक्साईड कलर पिगमेंट म्हणतो आपण. मग त्याला काव म्हणायचे. मग ती वेगळ्या कलरची काव ती टाकली तुम्ही सिमेंट म्हणजे वरच्या सरफेसवरती टाकली, स्मूथ सरफेस त्याला पसरवली मिक्सिंग केलं किंवा तुम्ही सिमेंटमध्ये त्याला थोडंसं मिक्सिंग करून सिमेंट स्लरीमध्ये मिक्स केलं आणि वरती टाकले आणि त्याची लेवलिंग करून टाकली की त्याला एक कलर फॉर्मेशन पण म्हणजे कलर पण येऊन गेला त्याला त्या फ्लोरिंगला. आणि त्यात तुम्ही जर दोऱ्या मारल्या हे एक्सपान्शन जॉईंट जे आहेत ते पण तुम्हाला टाईलचा हे लुक देतील थोडासा. नाही तर मग त्यावरती तुम्ही दोऱ्या जर मारल्या तर दोऱ्यावरून काय होतं तुमचा एक्सपान्शन जॉईंट जो असतो तो तयार होतो, तो पण पर्पजफुल फील होतो आणि दिसताना ती म्हणजे टाईलसारखा त्याचा फॉर्मेट दिसतो. म्हणजे 3 बाय 3 असेल 4 बाय 4 असेल तर त्या टाईपमध्ये टाईल तुम्ही फिक्स केल्यासारखं तुम्हाला दिसतं. म्हणजे तुम्हाला ते पण वर्किंग करता येतं. शक्यतो काय करतात लक्षात ठेवा, जुन्या काळामध्ये पोबा करायचे, ते स्ट्रिप्स वगैरे काय यूज करायचे नाही, पूर्ण प्लेन सरफेस करायचे, लाईन दोरी वापरायचे. लाईन दोरी जी असते नायलॉन दोरी बांधायची. म्हणजे काय करायचे हा पूर्ण खालचा सरफेस या ठिकाणी काय करायचे कॉन्क्रीटचा ठिया म्हणतात त्याला, कॉन्क्रीटचा ठिया प्लेस करायची. मग त्या कॉन्क्रीटच्या ठियाची लेवल जी होती ह्या इकडच्या कॉन्क्रीटच्या ठियासोबत ती लेवल मॅच करायचे. म्हणजे हे कॉन्क्रीट असं टाकलेलं असायचं
हे, आणि त्या कॉन्क्रीटला थापीने मारून काय करायचे, असे लेवल तयार करायचे आणि ट्यूब लेवलच्या सहाय्यानं काय करायचे, हे पूर्ण ह्याची लेवल एक करायचे. लेवल एक केल्यानंतर मग काय करायचे, लाईन दोरी बांधायचे, अशी लाईन दोरी बांधली जायची आणि मग मधल्या पोर्शनमध्ये काय करायचे, सरळ सरळ कॉन्क्रीटिंग टाकून द्यायचे. मग इथं कॉन्क्रीट टाकून दिलं की मग पूर्ववरचा सरफेस तुम्हाला एकदम असा लेवलमध्येच मिळणार. अशा टाईपमध्ये लेवलिंगचं काम करायचं, म्हणजे सरफेस स्मूथ करण्याचं आणि एक लेवल करण्याचं काम करायचं. मग जिथं कुठं स्लोप पाहिजे त्या साईडला फक्त काय करायचं, डाऊन करायचं, अगेन लाईन दोरी धरायची आणि तो स्लोप पण काय व्हायचा, मेंटेन व्हायचा. म्हणजे आपण जसं टाईल्समध्ये बघितलं बाकीचे, म्हणजे टाईल्समध्ये आपण टाईल फ्लोरिंग जी बघितली त्यामध्ये जो आपण स्लोप बघितला, सेम प्रोसिजर ह्याला पण इथं तशीच वापरायची, वेगळी प्रोसिजर काय वापरण्याची आवश्यकता नाहीये. मग ही फ्लोरिंगचा टाईप काय आहे तुमचा, अशा प्रकारे म्हणजे काय IPS फ्लोरिंग आहे हे केल्या जायचे. मग यामध्ये कलर पिगमेंट्स वगैरे टाकलं, ऍड केलं तुम्ही तर त्याचा चांगला ग्रेडिंग तयार होणार. तुम्हाला सांगितलं ते ॲस्थेटिक ब्युटीसाठी झालं, जो काही वरचा सरफेस स्मूथ करणं हे करणं हे रेसिडेन्शियल ठिकाणी आपण काय करतो, प्रेफर करतो. पण ज्यावेळेस तुम्ही कमर्शियल ठिकाणी जाता, म्हणजे इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल एरियामध्ये जाता, ज्या ठिकाणी तुम्हाला हेवी इक्विपमेंट्स वगैरे असणार आहेत, त्या ठिकाणी काय करायला लागतं, लक्षात ठेवा, त्या ठिकाणी जो काय सरफेस असतो कॉन्क्रीटचा, म्हणजे ह्या फ्लोरिंगचा जो काय टॉप सरफेस असणार आहे त्याला हार्ड करायला लागतं, त्याला स्ट्रॉंग करायला लागतं. मग त्यासाठी सरफेससाठी तो हार्डनर वापरतात, कॉन्क्रीट हार्डनर किंवा सरफेस हार्डनर जो असतो तो वापरला जातो. मग तो हार्डनर त्याला फ्लोर हार्डनर म्हणतात, फ्लोर हार्डनर. मग हा फ्लोर हार्डनर पावडर असते, लक्षात ठेवा, ती पावडर काय केलं जाते, वापरलं जाते, म्हणजे सिमेंट सारखंच दिसतं तुम्हाला, दिसतं ना. मग ते काय करतात, ते स्प्रेड करतात. मग हेवी ड्युटी लोड, मिडियम ड्युटी लोड आणि लो ड्युटी लोड असे 3 लोडचे प्रकार असतात. म्हणजे किती टन लोड येणार आहे, 5 टन येणार आहे, 8 टन येणार आहे पर स्क्वेअर मीटरला. त्यानुसार मग ते काय करतात, ते लक्षात ठेवा, ते फ्लोर हार्डनरची कॅपॅसिटी वाढवली जाते. मग त्याची थिकनेस किती करायची, काय करायची, ते फ्लोर हार्डनर टाकण्यासाठी मशीन पण असतं आणि त्याला परत फ्लोटर मशीन वगैरे वापरून त्याला पूर्ण स्मूथ करून टाकतात. म्हणजे काय, त्या सरफेसवरती, त्या कॉन्क्रीट सरफेसवरती हे फ्लोर हार्डनर जे काय पावडर ती टाकायचं, म्हणजे केमिकल जास्त ते टाकलं जातं आणि त्याचा लेअर जो असतो वरती तयार केला जातो. त्यामुळे कॉन्क्रीटचा जो काय टॉप सरफेस असतो एकदम ते हार्ड बनवतो. मग मोठी मशीन जाऊ देत, JCB जाऊ देत, मोठमोठे ते ट्रॉली, ते वेट लिफ्टिंगचे त्यांच्या मशीन जाऊ देत किंवा मोठमोठे त्यांनी इक्विपमेंट ठेवतात, काही ठेवतात, वरून काही मशीन पण पडू देत, तर काय होतं, तो सरफेस तुटत नाही, सरफेस क्रॅक होत नाही, सरफेसला ब्रेकेज होत नाही, मग सरफेस चांगला स्ट्रॉंग राहतो. मग त्यासाठी तो फ्लोर हार्डनर नावाचं केमिकल जास्त वापरलं जातं. हे ग्राउंड लेवलच्या ठिकाणी आणि टॉप लेवलच्या ठिकाणी पण. आता काय काही ठिकाणी कसं असतं की तुम्ही त्या म्हणजे जे काही इंटेरियरचं काम वगैरे चालतं त्या ठिकाणी बघता, किंवा ऑफिशियल असेल म्हणजे कमर्शियलमध्ये असेल किंवा रेसिडेन्शियलमध्ये आलं त्या ठिकाणी फ्लोरिंग बसवतात. फ्लोरिंग बसवताना मग कधी कधी म्हणजे फ्लोरिंगच्या जागेवरती काय करतात, कार्पेट प्रेफर करतात, कार्पेट टाकतात. काही ठिकाणी तुम्ही बघितलं वुडन बॅटन्स वगैरे, म्हणजे वुडन फ्लोरिंग म्हणतो आपण, ती टाकल्या जाते. मग हे काय करतात, हे फ्लोरिंगचे टाईप्स वगैरे करायचे असतील तर त्यासाठी खाली टाईल्स लावणार येते. मग खाली टाईल्स न लावल्याच्या जागेवरती काय करतात, ते हे IPS फ्लोरिंगच केलं जाते. म्हणजे पहिला मजला असेल, दुसरा मजला असेल, तिसरा मजला असेल, चौथा मजला असेल, जेवढे मजले असेल तुमचे, त्या ज्या मजल्यावर तुम्हाला हे वर्क करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कार्पेट बसवायचे असेल, कार्पेटसाठी पण तुम्हाला स्मूथ सरफेस लागतो. त्यानंतर तुम्हाला वुडन फ्लोरिंग करायची असेल त्या ठिकाणी लागतं. परत मॅट फुटिंग म्हणतो, मॅट फ्लोरिंग म्हणतो, मॅट्स वगैरे टाकतात. जिममध्ये तुम्ही बघितलं असेल त्या मॅट्स टाकलेल्या त्या फ्लोरिंग केल्या जातात. मग हे सगळं जे काय फ्लोरिंग केलं जातं त्यासाठी तुम्हाला खाली काय लागतं, टाईल्स लागत नाही, खाली सरफेस स्मूथ करायचा असतो कॉन्क्रीटमध्ये. मग ते काय तुमचं IPS फ्लोरिंगच केला जातो. मग त्या केसमध्ये काय लक्षात ठेवा, आता 50 ते 3 mm म्हणजे 50 ते 75 mm थिकनेस करायची, म्हणजे किती, 2 इंच ते 3 इंच थिकनेस करायची. आता ती थिकनेस त्याच्यामध्ये रिइन्फोर्समेंट नाहीये, ते ब्रेक होऊ शकतं, तुटू शकतं, त्याला क्रॅक्स पण जाऊ शकतात. मग त्यासाठी एक्सपान्शन जॉईंट देणं गरजेचं, म्हणजे तुम्ही हे ग्रेडिंग वगैरे वापरणं गरजेचं आहे. जर तुम्ही ग्रेड नसाल वापरत तर मग तुम्हाला त्या ठिकाणी आणखी एक ऑप्शन करायचं आहे. ऑप्शन काय असतो, तुम्हाला जो काय सरफेस आहे, टॉप सरफेस जो त्या ह्याचा आहे, जो स्लॅब असणार आहे आपला, त्या स्लॅबचा जो काय टॉप सरफेस आहे त्या टॉप सरफेसवरती आपण काय करतो, बॉन्डिंग केमिकल लावतो. बॉन्डिंग केमिकल लावतो किंवा मग सिमेंट स्लरी जी असते ती यूज करतो. बॉन्डिंग केमिकल किंवा सिमेंट स्लरी यूज करतो, ती इथं आपण प्लेस करतो. बॉन्डिंग केमिकल मार्केटमध्ये तुम्ही केमिकल बघायला गेलात तर तुम्हाला ते 100% मिळून जातं. बॉन्डिंग केमिकल बोला, डॉक्टर फिक्सिट वगैरे कंपन्या आहेत, बऱ्याच कंपन्या आहेत, त्यांचं तुम्हाला ते बॉन्डिंग केमिकल मिळतं. हा स्लॅब आहे खालचा. आता या स्लॅबवरती आपण लावलं बॉन्डिंग केमिकल. बॉन्डिंग केमिकल म्हणजे पेंट मारल्यासारखंच लागणार, म्हणजे केमिकलला तुम्हाला सोल्ड डायल्यूट करायचं आहे आणि तो तुम्हाला काय करायचा आहे, अप्लाय करायचा. ब्रशच्या साहाय्याने अप्लाय करा किंवा त्या झाडूच्या साहाय्याने अप्लाय करा, त्याला पाण्यामध्ये स्लरीमध्ये तयार करून. मग हा पूर्णपणे काय केला तुम्ही, एक थिन लेअर अप्लाय करून ठेवला. त्याला थोडंसं नॉर्मल सुकू द्यायचं असतं, कम्प्लीट ड्राय होऊ द्यायचं नाही, नॉर्मल ड्राय होऊ द्यायचं आहे, हाफ सुकू द्यायचं, त्याला हाफ ड्राय होऊ द्यायचं. मग त्यावरती काय करतो, मग आपण हा जो काय कॉन्क्रीटचा लेअर आहे आपला, म्हणजे कॉन्क्रीट जे आहे आपलं IPS फ्लोरिंगचा ग्रेडचं जे काय असणार आहे तो ग्रेड तयार केला तुम्ही, तो काय करता ह्याच्यावरती प्लेस करता, टाकून देता. मग तो ओला ग्रेड आहे.
खालचं सुकलेलं आहे, हे मधलं जे आहे ते मीडियम सुकलेलं म्हणजे मीडियम ड्राय. मग काय होतं प्रॉपरली त्यांची काय होते बॉन्डिंग होते, म्हणजे हे ड्राय होतं सुकतं तर खालच्या स्लॅबसोबत त्याची बॉन्डिंग जी असते ती परफेक्ट होऊन जाते. मग आता तुम्ही मला की डायरेक्टली कार्पेट ह्याच्यावरती का लावता येणार नाही, तर लक्षात ठेवा स्लॅब आपला अंडुलेशनमध्ये असतो, स्लॅब आपला क्लिअर असतो. जसं आपण टाईलमध्ये बघितलं होतं त्याच टाईपमध्ये इथं पण तुम्हाला तसेच अंडुलेशनमध्ये स्लॅब मिळणार आहे. त्याला आपल्याला लेवल करायची, ती आपल्याला कॉन्क्रीटमध्येच करून घ्यायची आहे. मग ही आहे आपली IPS फ्लोरिंग. काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये की ह्याचा जो काय ग्रेड असणार आहे, ग्रेड तुम्हाला 15 mm ते 25 mm पर्यंत ॲज पर रिक्वायरमेंट जिथं कुठं स्कोप ऑफरमध्ये जो दिलेला आहे तो तुम्हाला प्रिफर करायला लागतो. त्यानंतर थिकनेस असणार आहे त्याची 50 ते 75 mm ची, म्हणजे 2 इंच ते 3 इंचापर्यंत थिकनेस असणार आहे. जे काही त्याची ग्रेडिंग करायची तुम्हाला, ग्रेडिंगसाठी PVC स्ट्रिप वगैरे ग्लास स्ट्रिप वापरल्या जात नाही, तर सांगितलं तुम्हाला पूर्ण लेवल करा आणि त्याला दोऱ्या मारा. जी आपली स्ट्रिप असते नायलॉन दोरी असते मोठी किंवा ते सुतळी वगैरे बघित असेल तुम्ही तशा टाईपमध्ये मोठ्या दोऱ्या असतात, त्याचे काय करतात ते इम्प्रेशन करतात, म्हणजे त्याला ब्रेक म्हणजे इम्प्रेशन टाकून त्याला प्रेस करून काय करतात, जेव्हा ओलं असतं नॉर्म म्हणजे सुकलेलं असतं एकदम पण लगेच ते म्हणजे जेव्हा सेट व्हायला चालू होतं कॉन्क्रीट, सेट झाल्यानंतर जो काय वरचा सरफेस सुकून जातो, सुकल्यानंतर नॉर्मल तो आता वेट आहे, मग त्यामध्ये आपण काय करतो त्याला स्ट्रिपला प्लेस करतो आणि ग्रिड फॉर्मेशन करतो, एक्सपान्शन जॉईंट पण तयार होतो, टाईलचा लुक पण येऊन जातो. आणि त्यासाठी मग तुम्ही बघितलं टॉपला जर तुम्ही कमर्शियल ठिकाणी म्हणजे कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल ठिकाणी जर तुम्ही ती IPS फ्लोरिंग प्रोव्हाइड करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागतो, फ्लोर हार्डनर वापरायला लागतो. आणि बाकी मग तुम्हाला सांगितलं कलर पिगमेंट म्हणजे ऑक्साईड केमिकल, ऑक्साईड पावडर म्हणतो आपण त्याला, ऑक्साईड कलर पिगमेंट, ऑक्साईड कलर पिगमेंट वापरला जातात. त्यानुसार काय करतात कलर जो कुठला पाहिजे तुम्हाला, वेगवेगळे कलर पावडर अवेलेबल आहेत की तुम्ही टाकली सरफेसवरती तुम्हाला त्याचा लुक पण येऊन जातो. ही आहे आपली IPS फ्लोरिंग. चला देऊन घ्या.